नमस्कार. तुम्हा सर्वांचं ज्ञानदा इंग्लिश स्कूल पोखरीमध्ये स्वागत आहे. हे आमचे पालक आहेत ज्यांना मी काही प्रश्न करू इच्छिते. मॅम, जसं तुम्ही जाणता की आमच्या शाळेमध्ये आम्ही हँडरायटिंगचे क्लासेस घेतो, रोबोटिकचे क्लासेस घेतो, त्यानंतर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग केलं जातं, करिअर काउन्सिलिंग केलं जातं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांसाठी याचा उपयोग झालेला आहे का? नमस्कार. मी अश्विनी सिद्धार्थ साबळे. गेल्या 8 ते 10 वर्षापासून माझे दोन्ही मुलं या शाळेमध्ये आहेत आणि या शाळेच्या संदर्भात सांगायचं झालं तर करिअर काउन्सिलिंग केलं जातं. हँडरायटिंगचे वेगवेगळे जे क्लासेस आहेत ते मुलांसाठी राबवलं जातं. तर ते नक्कीच जे उपक्रम ही शाळा राबवत असते तर ते नक्कीच आमच्या मुलांसाठी उपयोगी आहेत. कारण मध्यंतरीचा जो कालावधी आहे कोरोनाचा 19, 20 आणि 21, तर बहुतेक मुलांचं हँडरायटिंग जे आहे तर ते खराब झालेलं होतं आणि त्याच्यानंतर शाळेने प्रत्येक मुलांच्या हँडरायटिंगकडे लक्ष देऊन त्यांचं हँडरायटिंग जे आहे तर ते इम्प्रूव्ह केलेलं आहे. हा झाला माझा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर इथे सायकोलॉजिस्टची जी व्हिजिट दिलं जाते तेही मुलांच्या दृष्टीने उपयोगीच आहे. ॲज अ पॅरेंट म्हणून मी असं सांगू इच्छिते की साधारणतः 6 ते 7 तास आमचे मुलं जे आहे तर शाळेच्या ज्या काही स्टाफ असतो तर त्यांच्या माध्यमातूनच असतात. घरी असताना मुलं जे आहेत तर ते आई वडिलांसमोर किंवा पालकांसमोर चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात आणि मुळात जे काही आहे, कारण मी देखील एक टीचरच आहे, 6 ते 7 तास मुलं आमच्या संपर्कामध्ये असतात, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्यांचं शाळेतलं बिहेवियर वेगळं असतं आणि फॅमिलियर बिहेवियर जे आहे त्यांचं ते वेगळं असतं. मग खरं तर आमच्या मुलांच्या क्वालिटीज आहेत तर ते आमच्यापेक्षा शिक्षक लोक ओळखू शकतात की मॅम हा छान गाणं म्हणू शकतो, याचं हँडरायटिंग छान आहे, हा डिबेटमध्ये छान पार्टिसिपेट करू शकतो. त्याच्यामुळं जे काही करिअर सायकोलॉजिस्टची जी व्हिजिट किंवा इथं करिअर काउन्सिलिंग जे होतं तर तोही एक छान मुद्दा ह्या शाळेचे लोक स्टाफ अवलंबत असतो. आणि करिअर काउन्सिलिंगच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपल्या मुलांचा कल कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त आहे, पालकांपेक्षा शाळेतील जे स्टाफ असतो तर त्यांना की एखादा मुलगा असेल तो व्हॉलीबॉल छान खेळू शकतो, क्रिकेट छान खेळू शकतो, बॉक्सिंग छान करू शकतो किंवा रनिंगमध्ये हा छान प्रगती करू शकतो भविष्यामध्ये. तर करिअर काउन्सिलिंगचं जे काही सेशन इथं आयोजित केलं जातं तेही खूप चांगलं आहे आणि या पद्धतीने ज्ञानदा शाळेमध्ये आणखीन मुलांची प्रगती आणि यश होत राहील. त्याबद्दल शाळेला आणि मॅम तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅम. जसं की आपण सर्वांनी ऐकले की अभ्यासाव्यतिरिक्तही हे काही करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात त्या शाळेत होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आम्ही गर्वाने सांगू इच्छितो की आमची शाळा ह्या सर्व गोष्टीचा अवलंब शाळेत करते आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आतोनात प्रयत्न करते.